ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळे या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच NSS कॅम्प हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेल्या रेडा समाधी मंदिर श्री क्षेत्र आळे या ठिकाणी होत आहे. या विद्यार्थ्यांनी गेल्या 7 दिवसांमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून काय काय कामे केली आहेत, या विद्यार्थ्यांचा काय एक्सपिरियन्स आहे, हे आपण आपल्या हिंदवी न्यूजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दीदी, काय सांगशील? तुमच्या कॉलेजच्या तर्फे तुम्ही 7 दिवसांचा कॅम्प इथे आला आहे तुमचा. काय वाटतं तुला? काय एक्सपिरियन्स आहे? 7 दिवसात तुम्ही काय काय कामं केलीत? आम्ही श्रमदानाचे काम केले. रेडेश्वर समाधी मंदिरातील परिसरातील आम्ही साफसफाईचे काम वगैरे केले. इथे तुम्ही सगळे असे रांगेत उभे राहिले ते म्हणजे मला असं वाटतं की तुमचे काही ग्रुप केलेत की कसं? तर काय ग्रुप केले ते? तुमच्या ग्रुपला काय वेगवेगळी नावं वगैरे दिलीत? कसं आहे काय? आमच्या ग्रुपला 7 नावं दिलेली आहेत. आमच्या ग्रुपचं नाव आहे महागणपती. ओके. दीदी, तुझं नाव काय? नमस्कार, माझं नाव साक्षी गणेश गडगे आहे. काय सांगशील? 7 दिवसाचा कॅम्प होता तुमचा हा. तुझ्या ग्रुपचं नाव काय? माझ्या ग्रुपचं नाव वरदविनायक आहे. आपल्या महाराष्ट्राला अष्टविनायकांची काय म्हणतो आपण त्याला, की गणपतीचे महास्थान असं लाभलेलं आहे. त्यातले 2 गणपती आपल्या जुन्नर तालुक्यातले आहेत. त्यातलं एक म्हणजे विघ्नहर आणि दुसरं म्हणजे लेण्याद्रीत असलेलं गिरिजात्मक. तर जुन्नर तालुक्यातच 2 गणपती आहेत. तर असं आम्ही ठरवले, की आमचा 7 ग्रुप आहे. तर त्यातले आम्ही 7 नावं अशा प्रत्येक ग्रुपला दिलेली आहेत. तुमच्या ग्रुपने काय काम केलंय? आमच्या ग्रुपने आपल्या शेळकेमाळ्यात जी दूध डेअरी आहे तर तिथे स्वच्छता केली आहे दूध डेअरीचे बाजूचे. कारण आपल्या कॅम्पला म्हणजे आपले कॅम्प 8 दिवस होते, 7 दिवस होते. तर त्या प्रत्येक विनामूल्य त्यांनी दूध पुरवठा केलेला आहे. तर आपण एखाद्या व्यक्तीच्या अभावी कृतज्ञता व्यक्त करतो, त्याच रूपाने आम्ही त्या डेअरीच्या तिथली साफसफाई केलेली आहे, त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या अभावी. त्यांनी दूध दिलं, तुम्ही इथे त्या दुधाचा वापर देखील केला. पण तुमच्या घरी गाय आहेत? नाही. 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 कधी गाय धुवायची म्हणजे गायचं दूध काढायचं वगैरे कधी हा अनुभव घेतलाय कोणाकडे? कधी गेली गावी कोणाच्या असं? नाही म्हणजे आधी माझी जी आजी होती, तर त्या काळात आमच्याकडे भरपूर गायी असायच्या. तर मी दूध काढणं पाहिलेलं आहे, पण मी कधी स्वतः नाही अनुभवलं. या 7 दिवसाच्या कॅम्पमध्ये तू देखील सहभागी झाली. घरच्यांपासून लांब आली 7 दिवस. काय वाटतंय? घरच्यांची आठवण येतेय? हो, येते. पण आपल्याला 7 दिवस घरच्यांपेक्षा दूर राहिल्याने आपल्या मनात काय भावना तयार होतात, तर ह्या कॅम्पच्या रूपाने मला त्या अनुभवायला भेटल्या. तर आपण जर इतर बाहेर ठिकाणी पुण्या किंवा मुंबईच्या ठिकाणी जर आपण शिकण्यासाठी गेलो, तर ते आपण घरच्यांच्या व्यतिरिक्त आपण राहू शकतो का? तर याचा अनुभव ह्या 7 दिवसातनं मला आला. दीदी, तुमच्या ग्रुपचं नाव काय? माझ्या ग्रुपचं नाव चिंतामणी ग्रुप आहे. माझं नाव सृष्टी चंद्रकांत गडगे, SY BCom C. काय काम केलं तुमच्या ग्रुपने? आमच्या ग्रुपने आपलं दत्तक गाव कोळवाडी येथे स्मशानभूमी आहे. तिथे भरपूर गवत वगैरे झालं होतं, तर तिथली साफसफाई केली. स्मशानभूमीजवळ साफसफाई केली. भीती वाटली? आजपर्यंत काही स्मशानभूमीत गेले नव्हते. भीती वाटत होती, पण गेल्यानंतर कळलं की स्मशानभूमीसारखं पवित्र ठिकाण कोणतंच नाही. 7 दिवस घरच्यांपासून लांब आहे. कॉलेज लाईफ असते. कॉलेजमध्ये आपण रोज येतो, अभ्यास असतो, एक्झाम असते. ह्या सगळ्यांपासून वेगळं काहीतरी कॅम्पमध्ये वेगळं काहीतरी अनुभवायला भेटलं. काय सांगशील तुझा एक्सपिरियन्स? या 7 दिवस आधी कॅम्पला यायला नाही म्हणत होते, पण जेव्हा लास्ट टाइम कॅम्प केला, तेव्हा असं वाटलं की नाही पुढच्या वर्षी परत कॅम्पला जायचं. कारण की जेव्हा आपण 7 दिवस घरातल्यांपासून लांब राहतो, जेव्हा स्वतःची कामं स्वतः करतो, आपण घरी स्वतःसाठी पाणी पण उतरवत नाही, तर इथे दुसऱ्यांसाठी 3 वाजता उठून पाणी तापवतो. म्हणजे ते शिकायला भेटलं. दीदी, तुमच्या ग्रुपचं नाव काय? आमच्या ग्रुपचं नाव विघ्नहर ग्रुप आहे. काय काम केलं तुम्ही? आम्ही इथे डोंगरावर असलेलं कानिफनाथ मंदिर, त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथला प्लास्टिक कचरा वगैरे सगळा आम्ही गोळा केला आणि झाडं वगैरे सगळे लावले आम्ही. कॉलेजला येताना सायकल किंवा गाडी, एसटी ह्याच्यातनं येत असशील. डोंगरावरती जाऊन साफसफाई केली. डोंगर एवढा चढलाय. काय वाटतंय? म्हणजे कधी विचार केला नव्हता की एवढं डोंगर वरती चढून साफसफाई वगैरे करल, पण सगळे आम्ही मैत्रिणी वगैरे सगळ्या गेलो. पण खूप भारी वाटलं. असं विचार पण नाही आला की कधी पोहोचलो आम्ही आणि स्वच्छता वगैरे सगळी केली. खूप छान वाटलं असं. अभ्यासाव्यतिरिक्त काहीतरी अनुभवायला भेटलंय. काय वाटतं? अभ्यासासोबत ह्या गोष्टी हव्यात की नकोत? नाही, अभ्यासाव्यतिरिक्त ह्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहेत आपल्या लाईफमध्ये. ज्या आपण अभ्यास करतो त्या पण इम्पॉर्टंट आहेत आणि ह्या पण. ह्याच्यामध्ये एन्जॉयमेंट पण आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला पण भेटतात. ज्या आपण घरी काही गोष्टी करतच नाही, इथं आल्यावर आपल्याला समजतं की आपण त्या गोष्टी करायला पाहिजे. दीदी, तुमच्या ग्रुपचं नाव काय? माझ्या ग्रुपचं नाव सिद्धिविनायक आहे.
सिद्धिविनायक. काय ग्रुपने तुमच्या काम केलंय? या ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे संतवाडी कोळवाडी संचलित माननीय बाळासाहेब जाधव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आणि या महाविद्यालयाचा हा कॅम्प जो की 6 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत आयोजित केला होता. राष्ट्रीय सेवा योजना कॅम्प. राष्ट्रीय सेवा योजनाबद्दल सांगायचं झालं तर माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी असा त्याचा अर्थ होतो. आणि या काळात म्हणजे या कॅम्पच्या काळात आम्ही अनेक अनेक कामे केली. तर त्यामधीलच एक काम ते म्हणजे आळे येथील कोळवाडी परिसरामध्ये जाऊन आम्ही तेथील लोकांना जनजागृती रॅली केली की तुम्ही मतदारासाठी जागृत राहिलं पाहिजे की बाबा आता अजून पण काही जण मतदाराचं महत्त्व त्यांना कळत नाहीये की बाबा ते आपल्यासाठी आहे महत्त्वाचं आहे की एक लोकशाही घडवण्यासाठी मतदान किती महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आम्ही जनजागृती रॅली केली. त्यासाठी आम्ही काही घोषणा तयार केल्या होत्या आणि त्या घोषणा देत असताना आम्ही सर्वांसाठी एक आवाहन केलं होतं की बाबा आपण समोरच्याला मतदान जागृती रॅली करतोय तर आपणही त्याचा अवलंब केला पाहिजे. हे त्याच्यातून आम्हाला शिकायला मिळालं खऱ्या अर्थात. दीदी तुमच्या ग्रुपचं नाव काय? माझ्या ग्रुपचं नाव गिरिजात्मक ग्रुप आहे. काय काम केलं तुमच्या ग्रुपने? आमच्या ग्रुपने शेजारील कोळेवाडी गावामध्ये सर्वेक्षणाचं काम केलं. डायबिटीज, ब्लड प्रेशर या आजारावरती सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणाचा हेतू एकच होता की गावाचा विकास व्हावा, गावातील समस्या सोडवण्यात यावा. काय एक्सपिरियन्स, काय अनुभव? घरच्यांपासून लांब आहेस, काय एखादी गोष्ट वेगळी अशी, तुम्ही एवढ्या सगळ्या मुली इथं आहेत ते काहीतरी वेगळं अनुभवायला मिळालं, काय सांगशील? हो मॅडम, घरच्यांपासून लांब राहिले का स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः समजायला लागल्या. म्हणजे असे समोर कोणाच्या इथे जाऊन बोलायची समज नव्हती, ते पण आली. भरपूर काही शिकायला भेटलं. दीदी तुमच्या ग्रुपचं नाव काय? आमच्या ग्रुपचं नाव मयुरेश्वर आहे. आम्ही कोळवाडी आमचं दत्तक गाव असलेल्या कोळवाडी गावात जाऊन सोलर एनर्जीचा सर्वे केला. यामध्ये सोलर पॉवर किंवा सोलर हीटर असलेले किती घरं आहेत यांचं पण आम्ही पाहणी केली. दादा तुझं नाव काय आणि तुझं गाव कोणतं आहे? माझं नाव पार्थ राखुंडे आणि मी संगमनेर तालुक्यातून आंबेधुमाला गावातून इथे येतो. म्हणजे तू रोज अपडाऊन करतो कॉलेजला? हा. काय सांगशील, आता तू रोज जाऊन येतो म्हणजे तू घरी जातोस हे सगळ्या गोष्टी, पण आता 7 दिवसांसाठी तू लांब आलाय घरच्यांपासून, काय वाटतंय? हेच की बाहेर राहण्याचा आपल्याला अनुभव मिळाला. आपण भविष्यात पण कुठे कॉलेज झाल्यावरती जॉबला जाऊ, नाहीतर मग भविष्यात शिकण्यासाठी बाहेरच्या कॉलेजला जाऊ, जिथं आपल्याला राहायचा अनुभव तो तेव्हा त्या टायमापेक्षा जो आत्ताच मिळाला आपल्याला. परत समाज कार्य केलं, इथं देवापासले आजूबाजूचे कचरा गोळा केला, कोळवाडीत गेलो, स्मशानभूमीच साफसफाई केली. इथं रोज आम्हाला व्याख्याने होत होती. त्यात विनायक खोत सर म्हणून काल व्याख्यान झालं. त्यांनी दुर्ग संवर्धनाची माहिती दिली. आपल्या महाराष्ट्रातील गडकिल्ले त्यांना कसे स्वच्छ ठेवायचे, आपल्या पुढच्या पिढीला त्याची कशी माहिती मिळेल, हे सगळं. दादा तुमच्या ग्रुपचं नाव काय? मयुरेश्वर. काय काम केलं तुमच्या ग्रुपने? आमच्या ग्रुपने तसेच तर पाहिले तर सर्वच कामे केलेली आहेत. पहिल्यापासून सकाळी उठल्यापासून पाणी तापवणे, नंतर स्वयंपाक करणे, स्वच्छता करणे, मंदिराच्या आजूबाजूची स्वच्छता करणे, कोळवाडीतील स्मशानभूमीची स्वच्छता करणे, वरती कान्होबाचा डोंगर आहे त्यावरती स्वच्छता केलेली आज. अशी सर्वच कामे केलेली आहेत. काय सांगशील, जेव्हा मुलं तुम्ही एकत्र भेटता त्यावेळेस टाइमपास, टवारक्या, ह्याची त्याची खिल्ली उडवणे, एन्जॉय करणे एवढंच असतं, पण ह्या 7 दिवसाच्या कॅम्प मधून आलात तुम्ही त्यावेळेस पहिले 2 दिवस छान वाटलं, कॅम्प हवाय की म्हणजे कॅम्प बंदिस्त वाटलंय की काहीतरी अनुभवायला भेटलंय, छान वाटलंय, काय सांगशील? अनुभवायला तर सर्वच भेटलेलं आहे. स्वावलंबी कसं व्हायचं, स्टेज डेअरिंग असेल, सर्वांमध्ये मिळून मिसळून कसं राहायचं, असं कळलेलं आहे. इथे आपण बघितलं की मुलींचे ग्रुप जास्त आहेत, मुलांचे ग्रुप आहेतच आहे. घरी तुम्ही साधा चहाचा कप सुद्धा उचलत नाहीत, पण इथं तुम्ही मुलींसाठी म्हणजे त्या तुमच्या बहिणीसारख्या असतील त्यांच्यासाठी पण तुम्ही जेवण बनवलंय, स्वतःचं ताट धुतलंय, त्यांची पण ताटं धुतली असतील, काय वाटतं? घरी कधी मॅगी तरी बनवली? हो, बनवली. मग इथं जेवण बनवलं, काय वाटतंय? एक अनुभवच वेगळा होता की घरी एवढं काम कधी करत नाही, पण इथं सर्व गोष्टी शिकायला भेटलेल्या आहेत. इथून घरी गेल्यावरती आईसाठी एक चहाचा कप बनवून देणार? हो, नक्कीच.
आपल्यासोबत कॉलेजचे 2 माजी विद्यार्थी आहेत, जे ह्या कॅम्पमध्ये सहभागी झालेले आहेत. काय सांगशील माजी विद्यार्थी आहे तुम्ही, गेले 2-3 वर्ष तुम्ही कॅम्प अनुभवलाय, पण पुन्हा एकदा कॅम्पमध्ये सहभागी व्हावं असं का वाटलं? अ, तसं सांगायचं असं की मी ज्यावेळेस कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं, माझा स्वभाव एकदम शांत. मी कोणासंगच बोलत नव्हतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी ह्याच्यात पार्टिसिपेट केलं, मला स्टेज डेअरिंग वगैरे प्रत्येक मुलाची वेगवेगळी पर्सनॅलिटी असते, सगळी अनुभवायला भेटली, की ज्याचा मला आत्ता फायदा असा झाला, की मी ज्यावेळेस पुण्याला आत्ता ॲडमिशन घेतलं, तिथल्या मुलांची जी पर्सनॅलिटी आहे, त्याच्यात मला पटकन मिसळता आलं. त्याच्यामुळे मला खूप मोठा फायदा झाला आहे, की स्टेज डेअरिंग आल्यामुळे मी पटकन पुढच्या व्यक्तीशी संवाद करू शकतो. ओके. तुमचा खूप जुना अनुभव आहे कॅम्पबद्दल. हे जे आता नवीन ग्रुप जे इथे आलेले आहेत, त्यांना एक थोडंसं सजेशन काय सांगशील? सजेशन म्हणजे पार्टिसिपेट करतात ही मुलं पण. पण जसं पूर्वीची मुलं करत होती, तसं त्यांनी आणखी थोडासा उत्साहाने त्याच्यात पार्टिसिपेट केलं पाहिजे. तसं त्यांनी खूप मोठा म्हणजे वाटा दिलेला आहे. स्मशानभूमी ही साफ करायला गेले म्हणजे त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. जे आमच्या टायमाला आम्ही नाही, पण त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना हेच सजेशन तुम्ही आणखी उत्साहित होऊन त्याच्यात कामाला. दादा तुझं नाव काय आणि कुठून आलायस तू? मी ओमकार मस्के मस्केवाडीवरून आलोय. काय अनुभव सांगशील? तुझा मागील काय अनुभव आहे आणि आता पुढच्या विद्यार्थ्यांना काय सजेशन देशील? विषय असा आहे का NSSचा कॅम्प म्हणजे आपल्या घरात जसं लहान मुलं जन्माला येतं त्याच्यानंतर जे एक आपण मुंज करतो ते संस्काराचे एक असतं, तर तसं हा NSSचा कॅम्प आहे का ज्यात 1 वर्षाने तर कमीत कमी आत्ता तरी विद्यार्थी संख्या 125 आहे, परंतु याच्यात आणखीन वाढ झाली पाहिजे. कारण NSSमध्ये ना एक संस्कार केले जातात आपलं. आणि मी आज एका स्टेजवर आहे, मी इम्पोर्ट एक्सपोर्ट एक्झिक्युटिव्ह मुंबईला. तर मी आज जे काय आहे ना ते NSSमुळे आहे. कारण माझ्यातली जी स्टेज डेअरिंग आहे, मी फर्स्ट टाईम इथे सांस्कृतिक कार्यक्रमात केलेला. एक भारुड केलेला. त्याच्यानंतर मला तिथं ऑफर आली बाहेर ऑर्केस्ट्रा आणि मी त्याच्यानंतर महाराष्ट्रात 70 ते 80 कार्यक्रम केले. त्याचे मला 1-2 लाख रुपये भेटले पण. माझं फक्त आत्ताच्या मुलांना एवढंच म्हणणं आहे का तुम्ही पार्टिसिपेट व्हा. कारण जर तुम्ही स्वतःहून पार्टिसिपेट झाले नाही, तर तुम्हाला एक संधी भेटणार नाही आणि इथं जी संधी भेटते ना, तर तिच्यात ती निश्चित तिचा फायदा तुम्हाला भविष्यात काही ना काहीतरी होतो. एवढंच. ह्या सर्व गोष्टी कॉलेजमधून तुम्हाला आल्या, ते कॉलेजमधून शिक्षकांनी जे मार्गदर्शन दिलं असेल, त्याच्यामधनं तुम्हाला ही डेअरिंग आलेली आहे. कॉलेजबद्दल काय सांगाल? खरं तर DMJC आणि BJ कॉलेज या दोन्ही कॉलेजला मी होतो. त्या टायमिंगला DMJCला मी त्यावेळेस पण वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला. तर त्यावेळेस पण 9 मुली होत्या आणि 10वा मुलगा मी एकटाच होतो. तर म्हणजे प्रत्येक वेळेस कॉलेज माझ्या मागे उभं राहिलेलं आहे. DMJC असेल, BJ कॉलेज असेल. BJ कॉलेजमध्ये पण त्यावेळेस भारुड म्हणजे वेडीबाई. थोडक्यात अंगावर साडी वगैरे घालून हा परफॉर्मन्स करणं म्हणजे आज बऱ्याच जणांना लाज वाटते. पण मी ते केलं आणि शिक्षक पण माझ्या मागे उभे राहिले. मी आज जरी कॅम्पला व्हिजिट द्यायला जरी आलो, तरी सर मला बोलतात का आपला एक परफॉर्मन्स झाला पाहिजे. का तर त्याच्यातून मी काहीतरी मार्गदर्शन करतो, पोरांना सांगतो, की थोडंफार हे करा, सुधरा तुम्ही, हे करू नका, ते करू. तुम्ही एवढे 200 कार्यक्रम केलेले आहेत. महाराष्ट्रात तुम्ही अख्खं फिरलेत. आज तुम्ही तुमच्या कॉलेजच्या कॅम्पसाठी इथं आल्यात. एक थोडीशी झलक आपल्या इथेसाठी. झलक द्यायची म्हणलं तर आता वेशभूषा नाहीये, पण कमीत कमी 2-3 डायलॉगवर याच्यासोबत सादरीकरण करून दाखवतो. काय नाव म्हणायचं दादा? आदित्य आरे, कोण्या गावाचा? आळेफाटा. आळेफाटा. दादा मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे तुझी. कसं काय? बरोबर आहे ना दादा? लहानाचा मोठा झाला, बरेचसे व्यवहार केले, पण एक बी सुखाने नाही मिटवला. बरोबर आहे ना दादा? खरंय, खरंय, लहानाचा मोठा झाला, बरेचसे व्यवहार केले, पण तुला सुखाचे दिवस नाही गेले. खरंय. काळजी करू नको दादा, येणाऱ्या अमावस्येपासून तुला दिवस जातील. अरे आपलं बोलणं वराने असतंय रे, सुखाचे जातील. कसं वाटलं? दादाने थोडीशी एक झलक दाखवली. ती आमच्यासोबत झालेली आहे मागच्या टायमाला पण. पण तो दरवेळेस म्हणजे जो काही असतं ना त्याच्यात वेगळं काहीतरी असतंच आणि त्याच्यात म्हणजे असं कॉमेडीचं असं नाही, त्याच्यातून तो काहीतरी संदेश देण्याचा देखील प्रयत्न करतो, की तो आमच्या मनावरती म्हणजे विनोदाच्या भासाने कसा पटकन रुजला जातो. त्याच्यामुळे त्याचं हे काम मला पहिल्यापासूनच खूप आवडतं.
या कॉलेजचे काही माजी विद्यार्थी आपल्यासोबत आहेत. त्यातलेच एक विद्यार्थी हे LLB त्यांनी कंप्लीट केलेलं आहे आणि आज ते वक्ते म्हणून ह्या NSS कॅम्पमध्ये आलेले आहेत. आपण त्यांना देखील काही त्यांच्याशी संवाद साधूया. सर नमस्कार. काय सांगाल एक तुमचा जुना अनुभव, तुम्ही जुने म्हणजे कॅम्पमध्ये खूपदा सहभागी झालेत आहे. आज तुम्ही तुमची LLB कंप्लीट केली आहे. तुमचा तो शिक्षणाचा देखील अनुभव आणि कॅम्पचा देखील अनुभव घेऊन आज तुम्ही इथे आलात. विद्यार्थ्यांना काय सजेशन द्याल? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी ॲडव्होकेट दीपक दत्तात्रय दिवेकर. मी माननीय बाळासाहेब जाधव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आळ्याचा माजी विद्यार्थी आहे. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेचं आयोजन केलेलं होतं आणि या अगोदरही मी 2 ते 3 वेळा कॅम्प केलेला आहे. मला सुरुवातीला असं सांगायचं आहे की शून्यापासून सुरुवात केली तर माणूस यशाची उंची नक्कीच गाठू शकतो. हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केलं जातं. ज्याच्या माध्यमातून एक छोटासा विद्यार्थी आहे, ज्याला साधं माईकवरती बोलता सुद्धा येत नाही. पण आज या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना याच योजनेचा विद्यार्थी या विद्यार्थ्यांसमोर आज महिला सक्षमीकरण कायदे यावरती व्याख्यान देण्यासाठी मी या ठिकाणी आलो. याचं हे जिवंत उदाहरण आहे. सर तुम्ही काय पोस्टवर काम करताय आता? नमस्कार. माझं नाव ॲडव्होकेट सौरभ गणपत सोनवणे. मी देखील जुन्नर या ठिकाणी वकिली व्यवसाय करतो. मी देखील एक 3 वर्षापूर्वी याच कॉलेजचा विद्यार्थी होतो. कॉलेजमध्येच ह्या NSSमध्ये शिकलो आणि याच्यातनंच ज्या पद्धतीने दीपकने सांगितलं की उभं राहण्याची क्षमता किंवा माईकवर बोलता येत नव्हतं. मग या सगळ्या परिस्थितीतून कुठेतरी पुढे जाऊन आम्ही आज हे जे शिखर गाठलं आहे याचं श्रेय जातं ते आमच्या NSS कॅम्पला जातं. धन्यवाद. सर तुम्ही काय काम करता? धन्यवाद. प्रथमतः बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. बाळासाहेब जाधव कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे आम्ही सर्व माजी विद्यार्थी आहे आणि सातत्याने जर पाहिलं तर राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या माध्यमातून सातत्याने अनेक उपक्रम नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळतात. ह्यावर्षी जर पाहिलं तर विनायक खोत सरांचं जे लेक्चर झालं त्यामध्ये जर आपण या अगोदर पाहिलं तर नक्कीच गडकिल्ल्यांची माहिती थोडीशी आपल्या तालुक्यात किती गडकिल्ले आहेत किंवा आपल्या तालुक्याचा इतिहास किती वर्षापूर्वीचा आहे या सर्व गोष्टी याच्यातून पाहायला मिळाल्या. आणि मी जर पाहिलं तर मी पण NSS मधून घडलेला विद्यार्थी आहे. या सर्वांना सिनियर आहे मी. गेले 8 वर्ष मी NSS कॅम्पला दरवर्षी येतो आणि NSS कॅम्प असं एक प्लॅटफॉर्म आहे की त्याच्याशी जर तुम्ही नाळ जोडली तर ती आयुष्यभर मरेपर्यंत ती नाळ तुटत नाही. असं प्लॅटफॉर्म म्हणून NSS कडे आम्ही पाहतो. मी जर आता पाहिलं तर NSSमुळे तुमच्यासमोर जे बोलतोय किंवा मी निवेदन क्षेत्रामध्ये माझं नाव आहे बऱ्यापैकी. त्यानंतर समालोचन, क्रिकेटची कॉमेंट्री मी करत असतो. माझा कॅफे व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे पुण्यात चाकण ठिकाणी मी ट्रान्सपोर्टचा बिझनेस देखील आता नव्याने सुरू केला आहे आणि ही सर्व वाटचाल माझी सुरुवात कुठून झाली असेल तर ती कॉलेज आणि NSS पासून. जुन्नर तालुक्यामध्ये निवेदक म्हणून प्रसिद्ध असलेले माजी विद्यार्थी देखील आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल एक्सपिरियन्स? नमस्कार मॅडम. खरं तर सांगायचं झालं तर मी एकटाच NSSमध्ये घडलो असं म्हणणार नाही. हे जे काय माझे मित्रपरिवार या ठिकाणी आहेत हे सर्वच NSSमध्ये घडलेले आहेत आणि ह्या ठिकाणी आपण जे विद्यार्थी पाहतोय हे देखील NSSच्या माध्यमातून आज भविष्यामध्ये काहीतरी एक वाटचाल नव्याने चांगली करणार आहेत. ज्यावेळेस माननीय बाळासाहेब महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं 11वी पासून तर इथंच आहे, परंतु आळे परिसरामध्ये शिक्षण घेत असताना या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सुरुवातीला NSSच्या माध्यमातून असेल संपर्कात आलो किंवा सकाळींच्या माध्यमातून कॉलेजचं अध्यक्षपद मी त्यावेळेस स्टुडंटचं भूषवलं. त्यावेळेस मी NSSचं लीड म्हणून करत असताना त्यावेळेस अनिकेत असेल माझा सिनियर असेल त्याच्या मार्गदर्शनाखाली मी ज्यावेळेस NSSमध्ये आल्याच्या नंतर अशा बरेच उपक्रमांमध्ये आम्ही सहभागी झालो. नंतर मला वाटते कोविडचा थोडासा त्यावेळेस तो कालावधी होता. एक आम्हाला कॅम्प त्यावेळेस जमला नाही, परंतु त्यानंतरचे 2-3 सलग कॅम्प आम्ही केले. त्याच्यानंतरही आता इथून पाठीमागे जसे कॅम्प होतात आम्ही या ठिकाणी येतो का आता आम्हाला एक अशी जाण आहे किंवा मला एक असं वाटतं का NSSच्या माध्यमातून आम्ही आज जे काही समाजामध्ये कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये लीड करतोय. आज मी व्यवसायामध्ये असेल मग त्यामध्ये सायमोरिया एंटरटेनमेंट्स अँड इव्हेंट्स कंपनी असेल किंवा सायमोरिया बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असेल, सायमोरिया उद्योग समूह असेल, याच्या माध्यमातून जे मी काय करतो किंवा इलेक्शनचं कॅम्पेनिंग मॅनेजमेंट आज मुरल्यांना मोळ असेल, हेमंत रासने असतील आमदार आपले किंवा निलेश जिलंके साहेब असतील यांच्या सगळ्यांच्या इलेक्शन कॅम्पेनिंगमध्ये जे म्हणजे सांगू शकत नाही किती पद्धतीने कशा प्रकारे केले, परंतु काहीतरी म्हणजे एक राजकारणाचा अभ्यास म्हणून आम्ही त्यावेळेस गेलो. तर हे सगळं काय मॅनेजमेंट असेल, हे सगळं काय जे स्किल असेल ते बाळासाहेब महाविद्यालय जे आपलं कॉलेज आहे त्याच्यामध्ये असेल किंवा त्याच्या थ्रू जो NSSचा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो कॅम्प घेतला जातो त्याच्या माध्यमातून ते मॅनेजमेंट शिकलो आणि त्याच्यातून ती वाटचाल करत गेलो. खरं तर आज MSc फिजिक्सपर्यंत शिक्षण परिपूर्ण झाले, परंतु कधी शिक्षणाकडे डोकावून बघायची वेळच नाही का आता माझं एवढं शिक्षण झालंय आणि मी त्या पद्धतीचा जॉब करेल. कारण की जे स्किल आहे आणि स्किलवरती जे आज आर्थिक असेल किंवा थोडंसं मान सन्मान असेल समाजामध्ये तो भरपूर चांगल्या प्रमाणात मिळतोय आणि एक समाधानी म्हणून विद्यार्थी दशेत होतो, समाधानी म्हणून व्यावसायिक आहे आणि भविष्यात देखील समाधानीच राहील.
खूप छान वाटते. आणि या सर्वच विद्यार्थ्यांना सुद्धा मी सांगेल, कारण की आपले जे शिक्षक असतील किंवा आपले जे पालक असतील, सातत्याने आपल्या पाठीमागे उभं राहतात, आपल्याला शिक्षणाला मदत करतात. याचा अर्थ असा आहे की काहीतरी त्यांचा एक असा हेतू असतो, की आपला पाल्य हा कुठेतरी एका स्तरावरती चांगल्या पद्धतीने घडला पाहिजे. नक्कीच तेच काम माननीय बाळासाहेब महाविद्यालय या ठिकाणी करतंय आणि त्या महाविद्यालयाच्या माध्यमातून मी देखील घडलो याचा मला अभिमान आहे. धन्यवाद. सर तुम्ही काय पोस्टवर काम करता? मी सध्या नमस्कार, माझं नाव ओम भटकळ. मी सध्या जुन्नर तालुक्यामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार व तसं इतिहास अभ्यासक म्हणून कार्यरत आहे. तर कॅम्पमध्ये मी पण गेल्या वर्षी लीडर होतो. लीडर म्हणून काम करत असताना कॅम्पमध्ये जे काही आलेले माझे अनुभव आहेत व अनुभवाच्या माध्यमातून जे काही घडण्याची जी एक नवीन क्युरियोसिटी असते माणसामध्ये, मग ती क्युरियोसिटी जी डेव्हलप झाली ती माझी या ठिकाणी झालेली आहे. मग तसंच या काम करत असताना म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणजे इतर काही ज्या गोष्टींचा अनुभव आला आहे तो या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पद्धतीने हँडल केला, ज्याच्यामुळं कॅम्पला भेट देण्याची माझी इच्छा झाली, म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. सर तुमचा काय अनुभव सांगाल? माझा NSSमध्ये अनुभव तसा खूप चांगला आहे. सध्या काय पोस्टवरती काम करताय? सध्या पदवी शिक्षण कंप्लीट झालं आहे आणि मला हॉटेल व्यवसाय करण्याची इच्छा आहे पुढे. त्याबद्दलच काम चालू आहे सध्या. बाळासाहेब जाधव कॉलेजच्या NSS कॅम्पचे सर्व प्रमुख अधिकारी आपल्यासोबत आहेत. सर 7 दिवसाचा कॅम्प कॉलेजच्या माध्यमातून इथे केला आहे. काय सांगाल अनुभव? विद्यार्थ्यांसोबत तुम्ही देखील 7 दिवस इथे सर्वजण घराच्या बाहेर पडलेत, काय सांगाल? नमस्कार. मी माझ्या या सहकाऱ्यांबरोबर यावर्षी NSSमध्ये आलेलो आहे आणि हे आमचं सलग 5वं वर्ष आहे. तसा विचार केला तर कार्यक्रमाधिकारी म्हणून काम करण्यासाठी 3 वर्षाची परवानगी आहे. 3 वर्ष काम करू शकतात. पण आम्हाला ह्या योजनेमध्ये आम्ही इतकं अडकत गेलेलो आहे की आम्ही 5 वर्ष या ठिकाणी थांबलेलो आहे. NSS म्हणजे स्वतःही घडायचं आणि इतरांनाही घडवायचं किंवा इतरांना घडवता घडवता स्वतः घडायचं. आपण जेव्हा वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा आपण विद्यापीठाचा अभ्यासक्रम शिकवत असतो. पण हे युनिट असं आहे की या ठिकाणी तुम्हाला जीवनाचा अभ्यासक्रम शिकवला जातो. जीवनाचा अभ्यासक्रम म्हणजे कसं आहे की सीमेवरती जवान आहेत म्हणून देश सुरक्षित आहे. पण अंतर्गत सुरक्षा ज्याला म्हणतो ना, ती जागरूक नागरिकांमुळे आहे. समजा आमच्या मुलांकडे सामाजिक बांधिलकीच नसेल तर ही समाजव्यवस्था कोसळून पडेल सगळी. आणि त्याच्यामुळं आम्ही आमच्या या विद्यार्थ्यांना वेगळी मूल्य शिकवत असतो. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे की आपण कोणत्या जाती धर्माचे नाही, आपण सर्वजण भारतीय आहोत. आणि म्हणून हिंदू नाही, मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाही किंवा कुठलीही जात या ठिकाणी येत नाही. सगळेजण या ठिकाणी भावासारखे बहिणीसारखे राहतात. आणि आमचं ब्रीदवाक्य आहे की नॉट मी बट यू, म्हणजे मी महत्त्वाचा नाही, आपण तुम्ही सर्वजण आहात ते महत्त्वाचे आहात. त्यामुळे ही दुसऱ्यांचा विचार करायला शिकवणारी अशा प्रकारची ही योजना आहे. यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना बोलवतो, 2 प्रकारचे संस्कार देतो. पहिला म्हणजे श्रमाचा संस्कार आहे. आम्हाला असं वाटतं की बरेचसे विद्यार्थी असे आहेत की जे इतके घरी लाडके असतात की स्वतःचा पाणी पिण्याचा ग्लास सुद्धा ते उचलून घेत नाहीत, त्यांना दुसरं कोणीतरी आणून द्यावं लागतं. पण या ठिकाणी आमचे विद्यार्थी आहेत, हे स्वतः स्वयंपाक करतात, इतरांच्या आंघोळीसाठी स्वतः पाणी तापवतात आणि इतरांच्या खोल्या आपण म्हणजे झाडून देत असतो. इतरांना आपण वाढतो आणि वाढल्यानंतर सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर आपण जेवतो. हा एक मोठा संस्कार आहे. किंवा ज्या ठिकाणी आपण जेवतो नंतर त्या ठिकाणी झालेली अस्वच्छता असेल ती काढण्याचं काम सुद्धा आमचे विद्यार्थीच करतात, दुसरं कोणी बाहेरचं येत नाही. हा एक श्रमाचा संस्कार झाला. या ठिकाणी आम्ही जिथं उभा आहेत ही एक फलक लेखन आहे. हे एवढं सुंदर अक्षर आहे, हे आमच्या विद्यार्थ्यांनी इथं दररोज बोर्ड अपडेट करतात. दररोजच्या व्याख्यात्याचं नाव याच्यावरती आलेलं असतं. तर आणखी दुसरं म्हणजे रांगोळी आहे. तर दररोज वेगळी व्याख्यानं आपण या ठिकाणी ठेवत असतो. तर जसं व्याख्यान असेल तशा प्रकारची थीम त्या रांगोळीची असते. म्हणजे आमचे विद्यार्थी रांगोळीच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी मेसेज देत असतात. थोडक्यात काय की आपण भारताचे सुजाण नागरिक आहोत आणि हे नागरिकत्व आपल्याला त्यांच्यामध्ये बाणवायचे, रुजवायचे. त्यामुळे जर समजा आपल्याला उद्याचा देशाचा आदर्श नागरिक घडवायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांना आपण NSSमध्ये आणलंच पाहिजे असं मला वाटतं. आता राहिला श्रमाचा भाग. आपली मुलं आपल्या घरामध्ये कचरा करू शकतात पण कचरा उचलू शकत नाहीत, अशी सध्याच्या लाडक्या मुलांची परिस्थिती. पण इथं आल्यानंतर आम्ही संपूर्ण मंदिर परिसर सफाई केली, रस्ता चांगला करून घेतला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या डेअरीने आम्हाला दूध दिलं, वर्षानुवर्षे गेली 15-20 वर्ष झाले डेअरी आम्हाला दूध देते. मग त्या डेअरीच्या इमारतीच्या भोवतीची जागा आहे ती आम्ही दरवर्षी साफ करून देत असतो. बाकी दुसरी त्यांची अपेक्षा आमच्याकडून नाही. आमचं गाव गेले 5 वर्षापासून कोळवाडी हे दत्तक घेतलेलं गावी. त्या ठिकाणी मी यावर्षी मतदार जागृती केली. गेल्या वर्षी आम्ही बालविवाह प्रतिबंधक पथनाट्य बसवलेलं होतं. सायबर सिक्युरिटी म्हणजे ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी लोकांनी काय काळजी घ्यायची हे त्यांना आम्ही शिकवलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या मनामध्ये अंधश्रद्धा खूप असतात आणि
आजही समाजामध्ये जादूटोणा विधेयक सरकारने आणलं, परंतु भूतांच्या विषयीची भानामतीची जी भीती आहे लोकांच्या मनातून ती जात नाही. स्मशानात जायला लोक घाबरतात, पण आमच्या विद्यार्थ्यांनी तिथलं स्मशान आहे ते स्मशानची एकदम चांगल्या प्रकारे सफाई केली. श्रमदान करून तिथे प्रदक्षिणा मार्ग आहे ते सुद्धा भराव करून टाकला आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची त्या म्हणजे अंधश्रद्धांपासून मुक्ती करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. ते एक सगळ्यात महत्त्वाचं होतं. आम्ही गेल्या वर्षी कानिमडा डोंगरावरती गेलेलो होतो. त्या ठिकाणी आम्ही 75 झाडं लावण्याचा संकल्प केलेला होता. आम्ही आदल्या वर्षी खड्डे खोदले, या पावसाळ्यामध्ये ती झाडं लावलेली होती आणि आमचे विद्यार्थी आज जेव्हा कानिमडा डोंगरावरती गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण लावलेली सगळी झाडं त्या ठिकाणी वाऱ्यावरती डोलत आहेत. मग त्या परिसरातला सगळा कचरा वगैरे आहे, लोक तिथं फिरायला जातात. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी काम करतो म्हणून लोकांना ते पर्यटन स्थळ म्हणून माहीत झालं. लोक तिथं जातात पण बेजबाबदारपणाने प्लास्टिकचा कचरा त्या ठिकाणी टाकत असतात. तो सगळा कचरा गोळा करायचं काम आमच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. आता या कामी ही माझी टीम आहे ना, ही टीम माझ्या बरोबर आहे म्हणून हे काम म्हणजे आमची वज्रमुठ आहे असं मी म्हणतो. आता माझ्या शेजारी माझे विद्यार्थी आहेत, या विकास पुंडे सर, हे माझ्याबरोबर गेली 5 वर्ष काम करत आहेत. माझ्याबरोबर योगेश पाडेकर आहेत, या ठिकाणी अरविंद कोटे सर आहेत, स्नेहल गोडेकर आहेत आणि साक्षी शिंदे मॅडम आहेत. माझ्याबरोबर 5 वर्ष काम करणारे राजू पाडेकर आहेत आणि शुभम गुंजाळ. ही आमची अशी टीम आहे की जिथे कमी तिथे आम्ही म्हणजे. आणि हे इतके तयार झालेले आहेत ना, वेगळं काही सांगायची गरज नाही. आपण सांगितलं पुंडे सर आज व्याख्यान अमुक आहे, तर व्याख्यात त्याला बोलवण्यापासून, त्याचा सत्कार करण्यापासून, त्याला आभारपत्र देण्यापर्यंत, अरेंज करण्यापर्यंत सगळं काम ही सगळी मंडळी करत असतात. फक्त सांगायचं काम असतं. हे माझे सगळे स्टाफ आहेत. जर NSSने आमचे विद्यार्थी घडवलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या कार्यक्रमाचं जर यश असेल तर यामध्ये जेवढी माझी टीम या ठिकाणी महत्त्वाची आहे तितकीच महत्त्वाची आमची प्रशासन आणि संस्था आहे. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण जाधव सर हे प्रत्येक प्रसंगाला आमच्या आपल्या पाठीमागं खंबीरपणाने उभे राहतात आणि आम्ही कोणतीही चांगली स्कीम विद्यार्थी हिताची त्यांच्याकडे नेली की ते कोणताही विचार न करता हे कॉलेजच्या हिताचं काम आहे, विद्यार्थ्यांच्या हिताचं काम आहे, ते तात्काळ आम्हाला मान्यता देतात आणि कुठलीही गोष्ट आम्हाला कमी पडू देत नाहीत. हीच गोष्ट संस्थेच्या बाबत आहे. आमचं ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आहे. या मंडळाचे सर्व अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी आहेत, ते आमच्या पाठीमागे सदैव उभे असतात आणि त्यांची साथ असल्यामुळं मोठ्यातली मोठी आणि अवघडातली अवघड कामं जी आहेत ती आमच्याकडनं होऊन गेलेली आहेत. त्यामुळं आमच्या ह्या यशामध्ये आमचे प्राचार्य आणि आमचा इतर स्टाफसुद्धा फार महत्त्वाचा आहे ना. कॉलेजचे टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ आहे, त्यांच्याबरोबर संस्थेचं फार मोठं योगदान आहे आणि याबद्दल आम्ही त्यांचे कायम ऋण मानू. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.